2011 महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन चेहरा हळूहळू लोकांच्या नजरेत येऊ लागला होता. आदित्य ठाकरे फक्त ठाकरे घराण्याचा वारस नाही, तरुणांमध्ये स्वतःची जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. त्या काळात युवासेना महाविद्यालयीन परिसरात पोहोचू लागली. विद्यार्थ्यांचे प्रश्न, शुल्क, देणग्या हे विषय आता सभांमध्ये ऐकू येऊ लागले होते. त्या दिवसांत मुंबईच्या काही वर्तमानपत्रांमध्ये शाळांच्या देणग्यांविरोधात युवासेना अशा ठळक बातम्याही झळकू लागल्या होत्या. मुंबईच्या महाविद्यालयीन परिसरात भित्तीपत्रके दिसत होती. युवा सेना शाखांमध्ये गर्दी वाढत होती आणि प्रसारमाध्यमे एका नव्या पिढीकडे लक्ष देऊ लागली होती. 2011 ते 2012 दरम्यान आदित्य ठाकरे सतत महाविद्यालयीन भेटी, युवक संवाद आणि युवा कार्यक्रमांमध्ये दिसू लागले. त्या काळातील वृत्तवाहिन्यांच्या चित्रफितीमध्ये त्यांच्याभोवती मोठ्या प्रमाणात तरुणांची गर्दी दिसत होती. मग आलं 2012. शिवसेनेसाठी आणि महाराष्ट्रासाठी भावनिक वर्ष. नोव्हेंबर 2012. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाची बातमी संपूर्ण राज्यभर पसरली. शिवाजी पार्कवर लोकांचा समुद्र उसळला होता. रस्ते शांत होते, पण वातावरणात भावना आणि अनिश्चितता दोन्ही होत्या. त्या काळात अनेक कॅमेरे एका तरुण चेहऱ्याकडेही वळत होते. आदित्य ठाकरे. तो फार बोलत नव्हता, पण निरीक्षण करत होता, शिकत होता आणि हळूहळू पुढच्या पर्वात प्रवेश करत होता. त्या दिवसांचे वर्तमानपत्रांचे फोटो, शिवाजी पार्कवरील गर्दी आणि ठाकरे कुटुंबाच्या बाजूला उभा असलेला आदित्य, हे चित्र महाराष्ट्राने जवळून पाहिलं. 2013 पर्यंत चित्र बदलायला लागलं होतं. युवा सेना अधिक सक्रिय झाली. युवक मेळावे, सार्वजनिक कार्यक्रम, आदित्य ठाकरे यांची भाषणं आणि उपस्थिती वाढू लागली. तो फक्त नेत्याचा मुलगा राहिला नव्हता, तो स्वतः एक युवा चेहरा बनत होता. त्या काळातल्या अनेक राजकीय चर्चांमध्ये पुढच्या पिढीचे नेतृत्व म्हणून आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलं जाऊ लागलं होतं. मुंबईपासून पुण्यापर्यंत युवासेनाचे फलक आणि युवक मेळावे हळूहळू वाढताना दिसत होते.